नमस्कार. RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. 5 वर्षीय चिमुकलीचे अपहरण. काही तासातच पोलिसांनी घेतला मुलीचा शोध. आरोपीला अटक. जिल्ह्यातील विकास कामांना चालना देण्याचे पालकमंत्री विखे पाटील यांचे DPC बैठकीत निर्देश. रिसोड येथे दुचाकी स्वारास ट्रकने चिरडले. भीषण अपघातात चालकाचा मृत्यू. विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या 3 दिवसीय प्रदर्शनीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात. मनपा जलप्रदाय विभागाचा हलगर्जीपणा उघड. आता सविस्तर बातम्या. शुक्रवारी रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील टिळक पार्क जवळून 5 वर्षीय चिमुकलीचे अपहरण करण्यात आले होते. CCTV कॅमेऱ्याची मदत घेत पोलिसांनी तपासणीचे चक्र फिरवीत एका महिला आरोपीला ताब्यात घेऊन चिमुकलीला सुद्धा सुखरूप पोलिसांनी ताब्यात घेतले. अवघ्या 12 तासाच्या आत रामदासपेठ पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे. रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील जिल्हा न्यायालयासमोर रस्त्याच्या कडेला राहत असलेल्या चंद्रपूर शहरातील महाकाली कॉलनीमध्ये राहणारे मालाकार कुटुंब कामानिमित्त अकोल्यात आले होते. काल दुपारच्या सुमारास त्यांची 4.5 वर्षांची गुड्डी ही खेळत खेळत टिळक पार्क जवळील मारुती मंदिराकडे गेली. त्याचवेळी एक लाल साडी घातलेली महिला त्या ठिकाणी आली व लहान मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवीत तिला सोबत घेऊन गेली. घटनेची माहिती मिळताच मुलीच्या आईवडिलांनी संपूर्ण परिसरात शोध घेतला, परंतु मुलगी कोठेही आढळून न आल्याने अखेर त्यांनी रामदासपेठ पोलीस स्टेशनला धाव घेतली. रामदासपेठ पोलिसांनी याबाबतीत विभिन्न कलम अन्वये गुन्हा दाखल केला. सदरच्या घटनेचे गांभीर्य राखत जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनात रामदासपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांनी तपासाची यंत्रणा कामी लावली व 12 तासाच्या आत अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेतला. आज दुपारच्या सुमारास रामदासपेठ पोलिसांनी मुलीचे अपहरण करणाऱ्या महिलेला माणिक टॉकीज परिसरातून ताब्यात घेत अकोटफैल भागातील बापूनगरमध्ये सदर महिलेच्या घरी शोध मोहीम राबविली. त्या ठिकाणी अपहरण झालेली मुलगी ही सुरक्षितरित्या आढळून आली. रामदासपेठ पोलिसांनी सदर महिलेला ताब्यात घेतले असून आज दुपारी तिला न्यायालयात नेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नेमकं महिलेने मुलीचे अपहरण का व कशासाठी केले याचा तपास रामदासपेठ पोलीस करीत आहे. या संदर्भात पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांनी माहिती दिली. काल आमच्या हद्दीमध्ये दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी 16:00 वाजता एक रिपोर्ट दाखल झाली होती की एक 5 वर्षाची मुलगी टिळक पार्क हनुमान मंदिराच्या बाजूने खेळता खेळता मिसिंग झाली. आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो. प्राथमिक माहिती घेऊन सदर मुलीचे वडिलांच्या फिर्यादीवरून कलम 363 भादवी अन्वये 29/2024 अन्वये गुन्हा दाखल केला आणि तात्काळ आम्ही आमचे वरिष्ठ SDPO साहेब, ॲडिशनल साहेब आणि SP साहेबांना माहिती देऊन आणि ह्या घटनेचं गांभीर्य ओळखून SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे पथक तयार केले. सगळे CCTV फुटेज तपासणी केली. घटनास्थळी हजर असलेले साक्षीदार यांनी दिलेल्या माहितीवरून आम्ही तपास सुरू केला व त्या तपासावरून आम्हाला जी माहिती मिळाली होती, एक संशयित बाईची आम्हाला माहिती मिळालेली होती. ती माहितीवरून आम्ही आज रोजी माणिक टॉकीज आपल्या माळीपुरा रोड अकोला इथून एका संशयित बाईला अटक ताब्यात घेतली. तिच्याकडे चौकशी विचारपूस केली असता तिच्याकडे ती मुलगी जी अपहरण झालेली होती काल रामदासपेठ एरियामधून, रामदासपेठ टिळक पार्कमधून, ती मुलगी तिच्या राहते घर बापूनगर अकोटफैल या बंद रूममध्ये मिळून आली. पंचासमक्ष तिला ताब्यात घेण्यात आलेला आहे. मुलगी सुखरूप आहे. महिला आरोपी देखील आम्ही ताब्यात घेतलेली आहे आणि आज रोजी तिला अटक करून न्यायालयासमोर हजर करीत आहोत. पुढील तपास अधिक करीत आहोत.
जिल्हा वार्षिक योजनेत 2023-24 वर्षासाठी सर्वसाधारण योजनेत प्राप्त निधीशी खर्चाची टक्केवारी केवळ 34.29% आहे। त्यामुळे प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता आदी कार्यवाही तात्काळ पूर्ण करून विकास कामांना चालना द्यावी, विहित मुदतीत ही कामे पूर्ण करावी असे निर्देश महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी DPC बैठकीत दिले। जिल्हा नियोजन समितीची सभा नियोजन भवनात झाली। त्याला पालकमंत्री विखे पाटील हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते। तसेच आमदार रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकडे, नितीन देशमुख, वसंत खंडेलवाल, अमोल मिटकरी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संगीता आढाव, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी व विविध विभाग प्रमुख आदी सभागृहात उपस्थित होते। विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय याही बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होत्या। बैठकीत सन 2022-23 साठी सर्वसाधारण योजनेतील 214 कोटी, अनुसूचित जाती उपाय योजनेतील 86 कोटी 17 लाख रुपये व आदिवासी उपाय योजनेतील 12 कोटी 47 लक्ष रुपये खर्चास मान्यता देण्यात आली। सन 2023-24 साठी सर्वसाधारण योजनेत 250 कोटी, अनुसूचित जाती उपाय योजनेत 88 कोटी व आदिवासी उपाय योजनेत 12 कोटी 49 लक्ष रुपये मंजूर नियत व्यय आहे। योजना व उपाय योजनांतील प्राप्त निधीशी खर्चाची टक्केवारी केवळ 32.21% आहे। त्यामुळे मान्यतांची कार्यवाही पूर्ण करून तात्काळ कामांना चालना द्यावी असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले। रिसोड शहरातील वाशिम लोणार मार्गावर एका ट्रकने दुचाकी स्वारास चिरडल्याची घटना आज घडली आहे। या घटनेत दुचाकी स्वार जागीच ठार झाला असून सुनील धूत असे या चालकाचे नाव आहे। घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती। वाशिमच्या रिसोड शहरातील वाशिम लोणार मार्गावर एका ट्रकने दुचाकी चालकाला चिरडल्याची घटना घडली आहे। या अपघातात दुचाकी चालक सुनील धूत यांचा जागीच मृत्यू झाला आहे। सुनील धूत हे आपले बँकेचे काम करण्यासाठी जात असताना रिसोड शहरातील डॉक्टर जितेंद्र गवडी यांच्या हॉस्पिटलजवळ एका पिकअप वाहनामधील व्यक्तीने अचानक त्याचा दरवाजा उघडला। दरम्यान त्याचा फटका दुचाकी चालक सुनील धूत यांना बसून ते महामार्गावर खाली पडले। तेवढ्यात सिमेंटचा ट्रक जात असताना त्या ट्रकच्या चाकाखाली येऊन ते चिरडले गेले। त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला। या अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमली होती। रिसोड शहरात अपघाताच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे। विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने गोरक्षण रोडवरील मैदानावर 3 दिवसीय भव्य विटेक्स प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी प्रदर्शनाला मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत नागरिकांनी या प्रदर्शनाला एक वेळा अवश्य भेट देण्याचे आवाहन केले आहे। विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने शहरातील गोरक्षण मैदानावर शुक्रवारपासून व्यापार व उद्योग जगताशी संबंधित 3 दिवसीय विटेक्स प्रदर्शनीचे उद्घाटन झाले। या प्रदर्शनाला पहिल्या दिवसापासूनच नागरिकांचा उदंड पाठिंबा मिळत आहे। उद्घाटन प्रसंगी व्यवसाय आणि औद्योगिक जगताच्या बदलत्या घडामोडींवर विचारमंथन करण्यात आले होते। उद्योजकांनी त्यांच्या पारंपरिक औद्योगिक व्यवसायात आमूलाग्र बदल करून नवीन मार्ग आणि नवीन संधींना आधुनिकतेशी जोडून त्यांचा औद्योगिक व्यवसाय वाढवावा या उद्देशाने या प्रदर्शनीमध्ये 160हून अधिक सोलार फर्निचर, घरगुती वस्तू, भेटवस्तू, डिझायनर कपडे, शैक्षणिक, ऑटोमोबाईल्स, गृहबांधणी, बँकिंग, अकाउंटिंग सॉफ्टवेअर, ॲग्रो आणि दाल मिल संबंधित यंत्रसामग्री आदींचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत। प्रदर्शनी पाहून झाल्यानंतर नागरिकांसाठी फूड झोनही तयार करण्यात आला। त्यामध्ये नागरिक विविध पदार्थांचा आस्वाद घेत आहेत। विटेक्स प्रदर्शनीला भेट दिलेल्या काही मान्यवरांशी आमच्या प्रतिनिधीने संवाद साधला। तसेच येथे लावण्यात आलेल्या स्टॉल धारकांकडून त्यांच्या उत्पादनांची माहिती घेतली। पाहूया या प्रदर्शनाचा एक विशेष रिपोर्ट। मैं तो ये कहना चाहता हूँ कि आप यहाँ आके यहाँ से प्रेरणा लीजिए, यहाँ चीजें खरीदने के लिए मत आइए, यहाँ से देखिए कि इसमें से हम क्या नया कर सकते हैं और हमारे लिए उपयोग में आने वाली चीजें तो निश्चित रूप से खरीदिए, लेकिन ये सब दिखने के बाद में कि हमारे यहाँ पर कैसे औद्योगिकरण हुआ है, हमारे बच्चों को हम इसके अंदर में लाए, नौकरी देने वाले की
उनकी कैपेसिटी होनी चाहिए मांगने की बजाय। तो यहाँ देखने के बाद में वो प्रेरणा ले यहाँ से। आपके यहाँ पर आज मुझे आमंत्रित किया गया। सबसे बड़े मैं आज अपना अभिवादन ब्रिजलाल जी बियानी को देना चाहूँगा कि जो आज 90 वर्ष पहले उन्होंने संस्था बनाई, और निकेश जी ने उनकी प्रेरणा से आज इस पहला ये एक्सपो किया। और ये ऐसा ही एक्सपो फिर हमारी जो प्रेरणा है, जिनकी प्रेरणा से नितिन जी की गडकरी नागपुर में कर रहे हैं, उनकी प्रेरणा से इन्होंने काम किया। और अकोला और अमरावती पहले विदर्भ में लोग जानते थे, और आज इसको आगे इन्होंने ये बढ़ाया। बहुत अच्छा काम कर रहे हैं, लोग यहाँ पर उत्साह से आ रहे हैं, और उम्मीद है कि लोग यहाँ से कुछ ना कुछ लेकर जाएंगे कि हम यहाँ से किस तरह से इंडस्ट्रीज बन सकते हैं, किस तरह से उद्योजक बन सकते हैं या व्यवसायी बन सकते हैं। और ये एक बहुत अच्छा आयोजन, जितने यहाँ पे लोग काम कर रहे हैं उन सभी को मैं मेरी तरफ से, मेरे फेडरेशन की तरफ से बहुत बहुत उनका स्वागत करता हूँ, धन्यवाद देता हूँ। कि यहाँ पर निकेश जी ने और कोठारी जी ने और यहाँ पर जो संस्था के सभी लोगों ने जिस तरह से बहुत मेहनत करके इस तरह का आयोजन किया है, और जिस तरह से यहाँ पर लोगों को बुलाया है, लोगों को सुना है, तो यहाँ के लोगों के लिए बहुत सारी अपॉर्चुनिटीज़ क्या क्या हो सकती है। एक तो यह लोगों की जानकारी में आया है। दूसरा ऐसा है कि बाकी शहरों से और हमारे शहरों में हम कहाँ चूक रहे हैं, कहाँ हमारे उनसे हम कम पड़ते हैं, और उन हमारी कमी को कैसे ब्रिज किया जा सकता है, गैप को कैसे दूर किया जा सकता है। इस दिशा में ये विदर्भ चैम्बर ऑफ कॉमर्स की बहुत अच्छी पहल है, और ये पहल का मैं स्वागत करता हूँ, और इस पहल का बहुत अच्छा परिणाम आएगा। को अपने विदर्भ के अंदर बहुत ज़्यादा पोटेंशियल है, जिसको आज तक एक्सप्लॉइट नहीं हुआ है। हम लोगों को लगता है कि हमारे विदर्भ में कुछ भी नहीं है। मैं आपको बताता हूँ, मैं अकोला का रहने वाला हूँ, और मैं प्राउडली बोलता हूँ कि मैं अकोला का रहने वाला हूँ, और अकोला की नंबर 1 कंपनी है गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स लिमिटेड, उसका मैं प्रेसिडेंट हूँ। अकोला महानगरपालिका क्षेत्रातील जलकुंभाची कित्येक महिन्यांपासून साफसफाई करण्यात आली नसल्याने जलकुंभामध्ये मोठ्या प्रमाणात घाण कचरा साचला असून जलजन्य आजार पसरण्याच्या भीतीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून महानगरपालिकेचा जलप्रदाय विभागाची मात्र कोणतीही कारवाई नाही। सर्वसामान्य माणूस महानगरपालिकेचा पाणीपट्टी मालमत्ता कर प्रामाणिकपणे भरतो, परंतु सर्वसामान्य नागरिकांना मनपा प्रशासनाद्वारे मूलभूत सुविधा योग्य पद्धतीने देण्यात येत नसल्यामुळे नागरिकांमधून तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली जात आहे। स्वच्छ पाणी पुरवठा होत नसल्यामुळे याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांमधून व्यक्त होत आहे। अकोला शहरात प्रत्येक प्रभागांमध्ये मोठमोठे जलकुंभाचे निर्माण कार्य महापालिका प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे, परंतु या जलकुंभाची योग्य पद्धतीने देखभाल व दुरुस्तीसह स्वच्छता होत नसल्या कारणामुळे त्यामधून दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पेटविलेल्या ज्ञान मशालीच्या दीपस्तंभापर्यंतचा प्रवास गाथेवर आधारित सत्यशोधक चित्रपट कालपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला असून महात्मा फुले यांनी केलेल्या कार्याची प्रेरणा घेण्यासाठी प्रत्येकाने आवर्जून सत्यशोधक चित्रपट पाहावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी केले आहे। क्रांतिकारी महात्मा ज्योतिरावांचा जीवन प्रवास मोठ्या पडद्यावर सर्वप्रथम मराठी भाषेत आला असून अकोल्यातील मिराज सिनेमामध्ये सत्यशोधक चित्रपटाच्या प्रीमियरला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली। सत्यशोधक चित्रपटातून महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा प्रेरणादायी इतिहास उलगडला जात असून प्रत्येकाने चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहायला पाहिजे असे आवाहन ओबीसी नेते प्राध्यापक डॉक्टर संतोष हुसे यांनी केले। आजच्या पिढीला महापुरुषांचा इतिहास माहित व्हावा, फुले दाम्पत्याचे जीवन संघर्ष कळावा हा चित्रपटामागील हेतू आहे। ज्योतिरावांच्या भूमिकेत संदीप कुलकर्णी तर राजश्री देशपांडे, सावित्री माईची मोनिका पडघन यांनी फातिमा शेख यांची भूमिका साकारली आहे। इतिहास माहित असल्याशिवाय इतिहास घडवता येत नाही। तो क्षुद्र ना आणि आम्हा लोकांच्या संगतीत वावरतोस, काही लाज? नुसता पैलवानांचा आखाडा नाही, क्रांतिकारकांचा कारखाना आहे। सावित्री धर्माच्या विरोधात आहे हे। माझा नवरा सांगतो खरा धर्म, साती धर्म पंथ मानवा नसावे, सत्याने वर्तावे ईशासाठी। महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंवरचा सत्यशोधक हा चित्रपट आज महाराष्ट्रात सर्वत्र रिलीज होत आहे, झाला आहे, आणि ह्याच्यामध्ये फुले दाम्पत्यांची संपूर्णपणे जगण्याकडे बघण्याची एक दृष्टी, अन्यायाविरुद्धची जाणीव
समतेचा प्रखर विचार आणि त्याच्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष या चित्रपटामध्ये अतिशय उत्कृष्टरित्या समोर आलेला आहे। एका बाजूला वंचित समूहांचं जगणं, त्यांचे प्रश्न, आणि दुसऱ्या बाजूला इथल्या प्रस्थापितांनी समतेला केलेला विरोध हा या चित्रपटात खूप प्रकर्षाने पुढे येतो। सगळ्यांनी आवर्जून सहकुटुंब बघावा असा हा चित्रपट आहे। आज हा जो सत्यशोधक चित्रपट आहे तो विचार कसा म्हणजे व्यक्ती गेल्यानंतर सुद्धा जिवंत राहतो आणि या विचारांनी जे काही सामाजिक क्रांती घडवली महात्मा फुलेंच्या विचारांनी त्याचा ज्वलंत उदाहरण हा चित्रपट आहे। हे ज्योतिबांचे विचार समजण्यासाठी आपल्याला भरपूर पुस्तकं वाचावं लागतात, रेफरन्सेस घ्यावं लागतात, परंतु या चित्रपटात त्यांचा प्रयत्न होता या चित्रपट निर्मात्याचा आणि दिग्दर्शकाचा की तो थोडक्यात आपल्याला महात्मा फुले समजून सांगण्याचा। परंतु आजच्या काळात या जे काही आता सध्या धर्मवेळेपणा चालू आहे या काळामध्ये हा चित्रपट एक जे ज्याला काय म्हणतो एक माइलस्टोन ठरेल की लोकांच्या मनामध्ये जी काही धर्माप्रतीची जी अंधश्रद्धा आणि रूढी परंपरा आहे याला थोडा कुठतरी छेद द्यायचा प्रयत्न या चित्रपटामधून दिसतोय। मी पुन्हा सर्व चित्रपट निर्माते असतील, दिग्दर्शक असतील आणि जे काही या चित्रपटामध्ये अभिनय केलेले असतील, ज्यांनी प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे या चित्रपटामध्ये निर्मितीमध्ये ज्यांनी आपलं हिरिरीने भाग घेतला अशा सर्वांचं मी कौतुक करतो आणि सर्वांना आवाहन करतो की याही पुढे असे चित्रपट, असे विचारवंतांचे चित्रपट हे आपल्या नेक्स्ट जनरेशनला आपण दिलेच पाहिजे, दाखवलेच पाहिजे, जेणेकरून ते लोक या महात्मा फुलेबद्दल किंवा बाबासाहेब असतील किंवा छत्रपती शिवराय असतील, राजर्षी शाहू महाराज असतील यांच्या जीवनांचा किंवा यांच्या विचारांचा पायी होऊन या समाजामध्ये परिवर्तन घडवतील। जय ज्योती, जय क्रांती। आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त थायलंड येथील बौद्ध धम्मगुरू अजाह्य जैसारो यांच्या धम्म प्रवचनाचे आयोजन 7 जानेवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवन बौद्ध धर्म संस्कार सभागृहात सायंकाळी 7 वाजता केले असून बौद्ध उपासक उपासिकांनी मोठ्या संख्येने बौद्ध प्रवचनाला उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे। जागतिक कीर्तीचे धम्मगुरू अजाह्य जैसारा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या धम्मप्रवचन सोहळ्याला राज्याचे उद्योग ऊर्जा कामगार विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे, थायलंड येथील महाउपासिका रोजाना वनिज कांबळे, उत्कर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक मुकुंद भारसाकडे, सचिव अशोक इंगळे, कोषाध्यक्ष रमेश तायडे, सदस्य वंदना तायडे, पीटी इंगळे, तुषार खंडेराव, रवींद्र गंगाधर, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष पीजे वानखडे व जर्नालिझम कॉलेजचे प्राचार्य गणेश बोरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत। सर्वांसोबत मैत्री व सुसंवाद साधणारी अशी ख्याती असलेले व जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवलेले पूज्य भंते अजाह्य जैसारो यांच्या धम्म प्रवचनाला अकोला जिल्ह्यातील उपासक उपासिका व नागरिकांनी शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ असून अकोला जिल्ह्यातील पत्रकारितेने समृद्ध विचारांची परंपरा जपण्याचे कार्य अखंडपणे केले असे प्रतिपादन महावितरणचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले। ते श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकार दिन सोहळ्यात बोलत होते। अकोला श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषक भवन येथे पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी श्रमिक पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले। तसेच श्रमिक पत्रकार संघ सदस्यांना ओळखपत्र व विमा पॉलिसीचे वितरण करण्यात आले। यावेळी पत्रकार दिन सोहळ्याचे अध्यक्षस्थानी महावितरणचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट तर प्रमुख अतिथी म्हणून विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर धनराज उंदीरवाडे, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रबोध देशपांडे, सूत्रसंचालन सचिव विशाल बोरे तर आभार करुणा भंडारकर यांनी मांडले। अकोला शहरातील बहुतांश प्रभागात मोठ्या प्रमाणामध्ये घाणीचे साम्राज्य झाले असून या घाणीमधून तीव्र स्वरूपाची दुर्गंधी पसरत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। याकडे महापालिकेचा आरोग्य विभाग लक्ष द्यावयास तयार नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। एकीकडे राज्य शासनाद्वारे स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असताना
दुसरीकडे अकोला महानगरपालिका मात्र स्वच्छता मोहिमेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। अकोला शहरातील अनेक प्रभागांमध्ये ठिकठिकाणी घाणीचे ढीग साचल्याचे दिसून येते। या घाण कचऱ्यामधून तीव्र स्वरूपाची दुर्गंधी सर्वत्र पसरत चालली आहे। ठिकठिकाणी घाण कचरा साचल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। महापालिका आरोग्य विभागाद्वारे केवळ फोटो सेशन पुरती साफसफाई होत असल्याची चर्चा सध्या सुरू असून आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात साफसफाई कर्मचारी असताना शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात घाण कचरा साचतो कसा असा प्रश्न उपस्थित झाला आहे। महापालिका प्रशासन स्वच्छता मोहिमेसाठी पुढाकार घेत असताना दुसरीकडे मात्र सर्वत्र अस्वच्छता दिसत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची एक प्रकारे खेळण्याचे काम अधिकारी करीत असल्याचे बोलले जात आहे। अकोला मूर्तिजापूर रोडवरील राष्ट्रीय महामार्गावर एका धावत्या ट्रकमध्ये विषारी कोब्रा जातीचा साप पकडला। या सापाला सर्पमित्र कुमार सदाशिव यांच्या टीमने अथक परिश्रम घेत ट्रकमधून बाहेर काढले। या सापाला सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली। अकोला ते मूर्तिजापूर या राष्ट्रीय महामार्गावर एक ट्रक मूर्तिजापूरकडून अकोलाकडे येत होता। अचानक चालकाला चालक सीटच्या बाजूला साप असल्याचे दिसले। तात्काळ चालकाने वाहन थांबवताच चालक ट्रक केबिन बाहेर येऊन बसला। भयभीत झालेल्या चालकाने तेथील उपस्थित गर्दी करत असलेल्या ग्रामस्थांची मदत घेऊन पर्यावरण संवर्धन बहुउद्देशीय संस्थेच्या सर्पमित्र कुमार सदाशिव यांना सूचना दिली। वेळेचा विलंब न करता घटनास्थळी सर्पमित्र घटनास्थळी पोहोचले। यावेळी सापाचा शोध घेतला असता अथक परिश्रमानंतर या सापाला शोधून सुरक्षित बाहेर काढण्यात आले। या सापाला पाहण्याकरिता रस्त्यावर गर्दी जमली होती। अत्यंत विषारी कोब्रा जातीच्या या सापाला सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात येणार आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। 5 वर्षीय चिमुकलीचे अपहरण, काही तासातच पोलिसांनी घेतला मुलीचा शोध, आरोपीला अटक। जिल्ह्यातील विकास कामांना चालना देण्याचे पालकमंत्री विखे पाटील यांचे DPC बैठकीत निर्देश। रिसोड येथे दुचाकी स्वारास ट्रकने चिरडले, भीषण अपघातात चालकाचा मृत्यू। विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या 3 दिवसीय प्रदर्शनीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, मनपा जलप्रदाय विभागाचा हलगर्जीपणा उघड। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा। RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।